नमस्कार माऊली. आज जरा वेगळा विषय घेऊन मी तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे. विषय असा की चातुर्मासातील नेमधर्म. धार्मिकदृष्ट्या असणारे नेमधर्म मी आत्ता तुम्हाला सांगणार नाही आहे की जे सहज शक्य आहेत आजच्या धकाधकीच्या जीवनात, आणि सगळ्यांनाच वेळ नसतो हल्ली, आणि म्हणून आपल्याला जे दररोज शक्य आहेत असेच नेम मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे नेम फक्त माझ्या मनाचे आहेत, हे कुठे लिहिलेले नाहीत, कुठल्या ग्रंथात सांगितलेले नाहीत. ग्रंथातले तर तुम्ही वाचतच असाल, पण माझ्या मनाला जे वाटतं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर हे चातुर्मासातील नेम, आधी चातुर्मास म्हणजे काय? आषाढी एकादशीला तो सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला तो संपतो. आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी आषाढ एकादशी. त्या दिवशी देव झोपतात, असं म्हणजे विठोबा झोपतो असं म्हटलं जातं, आणि तेव्हा ते चातुर्मासाला सुरुवात होते आणि तो कार्तिकी एकादशीला संपतो चातुर्मास. आज जे मी तुम्हाला नेम सांगणार आहे ना, ते नेम सगळ्यांच्या उपयोगाचे आहेत असं मला वाटतं. आपल्याला बघा, आपण वावरत असतो समाजात, अनेक गोष्टी दिसतात की ही अशी व्हायला नको होती, किंवा ह्या माणसाला गरज आहे असं आपल्याला जाणवतं. एखाद्या गोष्टीची गरज आहे. आपण आजूबाजूला अनेक वृद्ध लोक बघतो, त्यांची मुलं त्यांच्याकडे लक्ष देतात, नाही असं नाही. एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी नाही देत आईवडिलांकडे लक्ष, असं पण असू शकतं. पण बहुसंख्याने देतात आईवडिलांसाठी वेळ. पण तरीही म्हातारी माणसं एकाकी पडलेली दिसतात. त्यांचे विचार त्यांना सांगायचे असतात, पण कोणाला ऐकून घ्यायला वेळ नसतो, आणि मग ती आतल्या आत विचार करत बसतात की का बरं असं होतं आहे. तर अशी जी म्हातारी माणसं आहेत की त्यांना बोलायचं असतं, त्यांच्याजवळ जाऊन बसावं, बोलावं, त्यांचे विचार ऐकून घ्यावेत. त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी त्यांना सांगायला आवडतात. बाकी कोणी ऐकून घेत नाहीत, पण आपण तिथे जाऊन त्यांना ऐकून बोलायला द्यावं. त्या ऐकल्यानं त्यांचं मन अगदी मोकळं होतं आणि त्यांना बरं वाटतं. म्हणून हा नेम करायला हरकत नाही. किंवा एखादा गरीब आहे पण म्हातारा माणूस आहे किंवा म्हातारी व्यक्ती आहे, तर त्याला काय हवं आहे ते नेऊन देणं, हा नेम असू शकतो. चांगली कामं केली की तो नेम म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला एखादा आवडीचा पदार्थ असतो, तो सगळ्यांबरोबर शेअर करायला आवडतो. तर तसा शेअर केल्याने, शेअर म्हणजे दिल्याने, तेही एक नेम असू शकतो. आपल्याला आवडणारा पदार्थ तो सगळ्यांना द्यायचा, त्या आनंदात सगळ्यांनी सहभागी व्हायचं, हे सुद्धा हा चांगला नेम होऊ शकतो. आपल्यासाठी काही नेम आपल्याला करता येतात. त्यात काय करता येईल? तर आपलं वजन जास्त असेल तर एक वेळाच जेवायचं आणि दुसऱ्या वेळचं अन्न एखाद्या गरीबाला नेऊन द्यायचं. हा 4 महिन्याचा नेम उत्तम होऊ शकतो. म्हणजे त्या व्यक्तीला, गरजू व्यक्तीला अन्न मिळतं आणि आपल्यात सुधारणा होते, कारण आपलं डाएट होतं. तसंच आपल्यासाठीचा नेम म्हणजे रोज चालायला जाणं, हा पण नेम होऊ शकतो. त्यामुळे आपलं हेल्थ सुधारलं, लोकांना जो आपल्या आजारपणाचा त्रास होतो तो होणार नाही, म्हणून हाही नेम असू शकतो. रोज व्यायाम करणं, हा नेम असू शकतो. त्याच्यानंतर आपल्या घरात खूप पॉझिटिव्ह एनर्जी यावी यासाठी वेगवेगळे जप ऐकणं, स्तोत्र ऐकणं, विष्णू सहस्रनाम रोज ऐकणं, रामरक्षा ऐकणं, हा नेम होऊ शकतो 4 महिन्यांसाठी. अर्थात याचा अर्थ असा नाही आहे की 4 महिन्यांनी ते चालू ठेवू नये. ती सगळी स्तोत्र, जप हे अतिशय फायदेशीर आहेत, त्यामुळे ते चालूच ठेवावेत. पण आषाढी एकादशीपासून सुरुवात करायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर शेजारच्या वस्तीत जर लहान मुलं आहेत आणि ती गरजू आहेत, गरीब वस्ती आहे, तर त्या वस्तीत जाऊन त्या मुलांना चांगलं शिकवणं,
त्यांच्यावर चांगले संस्कार करणं, मनाच्या श्लोकासारखे चांगले श्लोक, खरोखर मन घडवणारे ते श्लोक रामदास स्वामींनी लिहिलेले आहेत. ज्यांना मनाचे श्लोक मुखोद्गत आहेत त्यांना वेगळ्या संस्कारांची गरजच नाही असं मला वाटतं. मग ते श्लोक अगदी साधे मराठीतले आहेत, त्या लहान मुलांना शिकवावेत. त्यातून उद्या भारताची चांगली पिढी निर्माण होईल. ते संस्कार करणारे श्लोक आहेत तर ते जाऊन शिकवावेत. असे कितीतरी चांगल्या गोष्टी आपल्याला या चातुर्मासात करता येतील. तसंच जर कोणी आजारी असेल आजूबाजूला तर विशेष त्यांची दखल घेऊन त्यांच्याशी बोलायला जाणं, त्यांच्या गरजा बघणं, हे सगळं केलं तरीही तो एक चांगला नेम ठरू शकतो. एवढंच नाही तर शेजारच्या एखाद्या मंदिरात जाऊन रोज देवाचं दर्शन घेणं, एखादा ग्रंथ वाचणं, आपण वाचलेला ग्रंथ तो इतरांना ऐकवणं, हा चांगला नेम होऊ शकतो. देवळात जाऊन दर्शन घेण्याबरोबरच तिथली काही सेवा करण्याचा जर तुम्हाला संधी मिळाली तर ती करावी. तीही चांगली गोष्ट आहे आणि त्याचा नेम करावा आपण. मी चातुर्मासात करीन आणि असंही काही नाही आहे की हेच मी एकच एक करीन. ह्याच्यातली प्रत्येक मी आत्ता जी चांगली गोष्ट सांगितली त्या चांगल्या गोष्टीतला प्रत्येक एक दिवस एक गोष्ट केलीत तरीही चालेल, की असं नाही आहे की मी रोज एकच गोष्ट करीन. रोज वेगवेगळे नेम केलेत तरीही चालेल. अशा कितीतरी गोष्टी आपल्याला करता येतात. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की आजारी माणसाला जाऊन भेटणं हे आपण करतो, एक सामाजिक बांधिलकी किंवा कौटुंबिक बांधिलकी म्हणून करतो. तसंच त्यांना मदत करणंसुद्धा गरजेचं असतं. देवळाजवळ किंवा वस्तीत एखाद्या गाय असेल तर तिची जाऊन पूजा करावी, गाईला चारा द्यावा, गाईला गूळ खायला द्यावा, हा नेम असू शकतो. गाईनी आपल्या शरीराला नुसतं हुंगलं किंवा चाटलं तर आपल्याला त्याचे अगणित फायदे होतात. गाईच्या अंगावरून हात फिरवला तरीही अगणित फायदे आपल्याला होऊ शकतात. तसंच सभोवतालच्या मुलांवर चांगले संस्कार करणं ह्याचा फायदा होऊ शकतो. असे अनेक चांगले नेम आपल्याला या चातुर्मासात करता येतात. हा चातुर्मास का पाळायचा, चातुर्मासातले नेम का करायचे, तर त्यामुळे कौटुंबिक निकोपता, सामाजिक निकोपता साधता येते. म्हणून हे नेम अवश्य करावेत आणि त्यामुळे आपले व्यक्तिमत्व वाढण्यास मदत होते. मंडळी, मी हे माझ्या मनाचं बोलले. तुम्हाला आणखीन काय बरं सुचतात चांगले नेम ते मला लिहून कमेंटमध्ये नक्की कळवा. आज एवढंच. धन्यवाद.